समेत त्याचा सकर फलंदाज प्रयाग माली हे दोन सलामीच्या फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. गोलंदाजीला सुरुवात करायला फ्रंटलाईन गोलंदाज साई स्पोर्ट्स खारबाव संघाकडून अक्षय पाटील. खारबाव संघाने यंदा जंगामध्ये पाडगा येथे एकता ट्रॉफी जिंकून नक्कीच हा संघ पुन्हा एकदा विजयाकडे नक्कीच अग्रेस करताना आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण या अगोदर त्यांचा परफॉर्मन्स तेवढं चांगलं नव्हतं. नंतर ती ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यांचा मनोधैर्य वाढला आणि तेव्हापासून नक्कीच या संघाने मागे वळून पाहिलेलं नाही. मात्र ब्राह्मणदेव फाटाले संघ देखील एक चांगला बलाढ्य संघ आहे, हे देखील विसरून चालणार नाही. म्हणजे एक चांगलं बॅटल, चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रयाग माली विथ पंकज माली सलामी जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाटील सज्ज होतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. सामनावीर फलंदाज प्रयाग माली. कट करण्याचा प्रयत्न आपल्या मेस चेंडू सरळ निघून जातोय या विकेट किपर मोनिश तरीच्या सेफ हँडमध्ये. निर्धावने सुरुवात करताना बनवतोय या अक्षय पाटील हा गोलंदाज. अक्षय पाटील लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. या भिंगरी आहे, चेंडू निघून जाईल सीमा पार. 7 धावांसाठी षटकार. म्हणजे चेंडूच्या आकाशाचे गप्पा, अगदी आकाशाचे गप्पा करताना आपण पाहतोय हा चेंडू. धावसंख्या 6 ने वाढून होती, आपल्याला पाहायला मिळते या श्रीगणेश होतोय या षटकाने डावाचा. यावेळी मध्ये इनफिल्डच्या वरून सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप फाउंड रिजन मधून सीमा पार. 4 धावांचा चौकार. मामा ओरिजिनल. पाटील फॅम टीम साई स्पोर्ट्स खारबाव विपक्ष ब्राह्मणदेव फाटाल या दोन संघामध्ये. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ नामांकित आणि दोन्ही संघ मात्यवर संघ आहेत. या दोन बलाढ्य संघामधील हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. फ्री स्मॅचच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण देखील केले जात आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे अक्षय पाटील. पलटी शॉट आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून षटकार. आली आपल्या खेळीची सुरुवात आहे षटकाराने करतोय. या संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 17 वर. बॉलच्या षटकामध्ये फॉर फलंदाजी सध्या सुरू आहे. इथे इनफिल्डच्या वरून सुरेख फटका, वाईड फायर आणि हा चेंडू जातोय या लॉंग ऑफच्या वरून सीमाच्या बाहेर. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार, 2 में 2 ठोक झाले.
मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना धावपलकर धावा जोडलेल्या त्या 23 धावा. बिनबाद जमीची बाजू आपण पाहतो. कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही भाटाला या संघाने. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर मागील सामन्यामध्ये सामनावीर सुरेश पाटील ज्याने मागील सामन्यामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या आणि तोच गोलंदाजाचा आपण मुंडे रेन करून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. सामनावीर फलंदाज प्रयाग माली जो वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे चॉप केलेल्या चेंडूला मात्र कव्हर पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप शोधू शकले नाही. या दुसरी धाव घेण्याचा मानस होतो मात्र धाडस केलं जात नाही. केवळ एका धावेनं दोन्ही फलंदाज समाधान मानतात. संघाची धावसंख्या पोहोचते ती 24वर. 24 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आपण सामना पदे ब्राह्मणदेव भाटल विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघामध्ये. सूरज पाटील दुसरं षटक चालतोय खारबाव संघाकडून. पलटी शॉट पंकज मालीच्या बॅटमधून मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतात. चेंडू निघून जाते सीमा पार. पंचचा इशारा होतोय हा षटकार. पंकज माली यांनी नक्कीच होऊया नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतली गेलेली आहे पंचांकडून. चौकार आहे की षटकार आहे या नक्कीच पाहिलं जात आहे. नक्कीच हा षटकार आहे. अगदी तिसऱ्या पंचांकडून देखील षटकार नक्कीच दिला गेलेला आहे. पलटी शॉटने आणखीन एक षटकार पंकज मालीच्या बॅटमधून. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पारला. 6 धावांसाठी षटकार. षटकारची तिकडी पूर्ण करताना षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना पंकज माली. 4 चेंडूमध्ये 4 षटकार पंकज मालीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि 6 चेंडूमध्ये जर 6 षटकार ठोकले तर सुनील पाटील यांच्याकडून तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पंकज माली या षटकामध्ये डील करताना षटकांची भाषा बोलताना आपण पाहतोय ना एक्का दुक्का सीधा छक्का सलग 4 चेंडूमध्ये 4 षटका त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पूर्णपणे बेट केलेला आहे. या चेंडूवर सूरज पाटील आणि पंकज माली याला धावसंख्या स्थिर धावपलिकावर 36 धावा. ग्लेन फ्लिप्स नाही नक्कीच सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार तिथे ठोकलेले आणि इथे मात्र आपण पाहतोय पंकज माली थांबायला तयार नाही. त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. पानी का पानी ये है प्रिंस म्यूजिक की कहानी.
धावसंख्या 6ने वाढून होती ती धावफलकावर 42 धावा. 42 आपण पाहतोय. धावा सध्या होत नाहीत, तर धावा सध्या जणू काही वाहत आहेत. धावांचा महापूर कालेरे मैदानावर फाटेल संघाकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय या निघून येतोय या विकेट किपरच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू या षटकामध्ये दुसरा निर्धाव चेंडू. मात्र या षटकामध्ये 3 षटकार देखील खर्च केले आहेत सूरज पाटील यांनी. 2 षटके समाप्तीने 2 षटके समाप्तीनंतर ब्राह्मणदेव फाटाले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 42 धावा. बरोबर 24च्या सरासरीने प्रति षटकामागे धाव जोडलेत ब्राह्मणदेव फाटाले संघाने. आणि जमीची बाजू आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचं विकेट फाटाले संघाने गमावलं नाही. सध्या ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. स्ट्रॅटेजी टाइम आपल्याला पाहायला मिळतंय. आज 5 मार्च सुमित म्हात्रे साहेबांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तसं मित्रांनो आजचा दिवसा जर विचार केला तर आज ग्रामीण क्रिकेटमध्ये 3 विक्रम घडले गेले होते. तर आजच्या दिवशी जर बघितलं तर खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील याने कासरवडे रणजित स्पोर्ट्स कासरवडे आयोजित स्पर्धेमध्ये ज्यापासून गुळसई ब संघाचा गोलंदाज पवन केने या गोलंदाजाला सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकोट कोटक्यांचा विक्रम केला होता. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज पिंपळनेर संघाचा यष्टरक्षक विजय गायकवाड यांनी सुदेशदादा 5151 खाडे या संघाविरुद्ध इष्टांच्या मागे सर्वाधिक 6 झेल घेण्याचा विक्रम केला होता. आणि आजच्या दिवशी वडोदरा संघाने वाकलन संघाला पराभूत केलं होतं. आणि त्या दिवसाचं वैशिष्ट्य राहिलं होतं की केतन पाटीलचा वाढदिवस होता आणि वडोदराचे केतन पाटीलने 48 नाबाद धाव ठोकताना मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि त्याच थापण्यामध्ये वाकलनचा केतन मात्र 0वर बाद झाला होता. या आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडी. पंकज मालीसाठी विनोद माली यांच्याकडून ऑल द बेस्ट आलेला आणि ऑल इज वेल सध्या पाहायला मिळतंय. सुमित म्हात्रे साहेबांचा वाढदिवस आपण पाहतोय आणि त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा नक्कीच आमच्या आयोजन कमिटीकडून दिल्या गेलेल्या आहेत. तुम जियो 1000 साल के दिन हो 50,000. इथे यॉर्कलेनचा चेंडू अगदी बुंध्यात चेंडू आदळला होता. चांगली सुरुवात नेहल पाटील या चेंडूने करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 42 धावा. आपण सामना पाहतोय या ब्राह्मणदेव फाटाल विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव या 2 संघामध्ये. नेहल पाटील व्यापेडाच्या टोकाकडून वळताना पुन्हा एकदा बुंद्यात चेंडू हाताळला होता. यॉर्कर लेनचा हात देखील चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू जोपर्यंत फील करून फेकी केलं जाईल दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. आणि या 2 धावने धावप्लिंगमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 44वर 44. आपण सामना पाहतोय ब्राह्मणदेव फाटाल विपक्ष साई स्पोर्ट्स खारबाव. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम लेकिन कालेर क्रिकेट के सुहानी शाम आज सभी के नाम. इथे वंश किल्ल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचा पतन. पहिला हात बसतोय. पहिला फलंदाज बाद ब्राह्मणदेव फाटाल या संघाचा. नक्कीच हे गाणं पेश केलं जाते. त्यांचं गुणगान गाण्यावर नक्कीच हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि उद्या मित्रांनो नक्कीच लोकप्रिय या कार्यक्रमात खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब तुमच्या आमचे सर्वांचे लाडके बालेमामा यांचं देखील आगमन होणार आहे. आणि त्यांच्या समेत ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय सुमित म्हात्रे साहेबांचं उद्या नक्कीच आगमन आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान ओलिया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. इथे ऑन साईडला चेंडू कार्पेटच्या सहारी जातो. या मेडिकल क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलनी संघाची धावसंख्या पोहोचते ती
45 वर 45 या तिसरं षटक मार्गस्थ. या षटकामध्ये मात्र फलंदाजांना जखडून पकडून ठेवलेला गोलंदाज नेहल पाटील याने, कारण या गदरच्या नक्कीच 2 षटके मागणे ठरले होते आणि या षटकामध्ये या धावा देताना दिसत नाही. नक्कीच नेहल पाटील मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेलं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फ्री अँड मिस. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय या रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर धाव प्लेकर पाहायला मिळते ती या 45 धावा. तिसरं षटक मार्गस्थ नेहल पाटील खारबाव संघाकडून तिसरं षटकात आलतोय. तर पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज पंकज माली, नॉस्ट्राईकला जितू माली पाहायला मिळतोय. इथे मात्र फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा रिझल्टमध्ये सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाराक वतारी करून पाहायला मिळतंय. क्विक थ्रो मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही फलंदाजांना आणि या 2 धावीने या धावसंख्या पोहोचते ती या 47 वर 47. 3 षटकाची समाप्तीनंतर षटक नक्कीच राहिलेलं आहे. कम खर्चीला फुल चर्चेला असं षटक नेहल पाटीलचं, कारण या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 5 धाव खर्च केलेले आहेत आणि एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. अक्षय पाटीलचं षटक 23 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर सूरज पाटीलचं षटक 19 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर नेहल पाटीलचं षटक जर बघितलं तर फक्त 5 धावांचं त्याने हाताळलं आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. मुंडर एंड करून बॉलिंग ट्रॅकवर तो मुंडर एंड करून वलताना फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी धावांचं संरक्षण करताना तब्बल आपण पाहतोय या 5 धावा सेव्ह केलेल्या क्षेत्ररक्षकाने. नेहल पाटील आज चमकताना आपण पाहतोय, कारण पोगाव संघाविरुद्ध तो झेल पकडला होता. नक्कीच तो झेल देखील इथे मात्र आपण पाहतोय या बॅटिंग साईडने या पंचांनी नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. येस, पंचांकडून बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. धावा इथे सेव्ह केल्या गेलेल्या आहेत. तब्बल 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षक नेहल पाटील याने. आणि फेल डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतो बॅटिंग साईडने या नक्कीच फक्त एकच धाव म्हणजे 5 धावांचं संरक्षण केलेलं आहे नेहल पाटील या क्षेत्ररक्षकाने. स्कोरवर पाहायला मिळते या सिंगलने या 48-48. शेवटचे षटक मार्गस्थ आहे या नितेश पाटील शेवटचे षटक आलतोय. दुरोच्या डोका करून मुंडर एंड करून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेलं आहे. तर सामनाकर फलंदाज पंकज इथे मात्र क्लीन बॉल रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज अखेर बाद होताना पंकज माली याची संपुष्टात येथे खेळली.
त्याने 2 षटकार देखील वसूल केले होते, मात्र यावेळी नक्कीच तो फसतोय. आपण पाहतोय या क्लीन बॉलच्या रूपाने तो बाद होऊन फॅलमध्ये परतताना. आणि आता मात्र नवीन बॅटर संघाचा संघ नाही का भावेश माली मैदानामध्ये दाखल होतोय. 2 बाद संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 48. 48 लॉस ऑफ 2 विकेट लास्ट इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गच आहे. नितेश पाटील शेवटचं षटक तोलतोय. तर सामना करेल फलंदाज यावेळी संघाचा संघ नाही का भावेश माली. इथे बाजी केलेल्या चेंडूला पॉईंटच्या डोक्यावरून मध्ये क्षेत्ररक्षक डीप पॉईंट रिजन मध्ये सज्ज आहे. आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना भावेश माली याची देखील समाप्ती केली. आल्या पावली माघारी परतताना आणखीन एक हादरा भाटाल्या संघाला. विलासमध्ये राहणार संघाने बरोबर 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. उद्या नक्कीच जे 2 संघ आहेत त्या दोन्ही संघांनी या बरोबर 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर दापोडी आणि चौदरपाडा या संघाने देखील दुसरा सामना खेळण्यासाठी रिपोर्ट करायचा आहे. इथे समोर केलेल्या चेंडूला 1 धाव तर पूर्ण केले जात आहे. जोपर्यंत लॉंग ऑन रिझन मधून चेंडू फेल करून फेकी केला जाईल. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते 49. 49. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळालेला विलासमोती राहणार या संघाचा. त्यानंतर दुसरा सामना आपण वीरताना दापोडी विपक्ष नक्षत्र एंटरप्राइज चौदरपाडा या 2 संघांमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर ऐदेवी वडनगर विपक्ष जनमन खोनी आणि त्यानंतर आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष वीरबजरंग कारिवली. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावपलीकर 49. 49. नितेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक अक्षय चेंडू पर्यंत पोहोचला तर मात्र झेल कॅरी करू शकला नाही. दोन धाव फलंदाजांनी पूर्ण केले आहेत. तर अशा प्रकारे डावाची समाप्ती झाली पहिल्या इनिंग मध्ये. ब्राह्मणदेव फाटल संघाने आपल्या धावपलीकडे निर्धारित 4 षटकामध्ये धावा जोडलेल्या त्या 51 आणि 52 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलेलं आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघासमोर. उद्या मित्रांनो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल पॉवर शेल्लार विपक्ष विलासमोती राहनाल या 2 संघामध्ये. विलासमोती राहनाल आणि पॉवर शेल्लार हा पहिला सामना असणार आहे. तर दोन्ही संघांनी बरोबर 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि विलासमोती राहनाल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल विलासमध्ये राहणार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स सेलार या 2 संघांमध्ये. आणि या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल बरोबर 9 वाजता. नक्कीच हा सामना सुरू होईल. 8:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना आपण पाहणार आहोत विलासमध्ये राहणार विरुद्ध पॉवर स्पोर्ट्स सेलार या 2 संघांमध्ये. आणि या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. तर दोन्ही संघ एक आपणचा आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना विलासमध्ये राहणार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स शेलार या 2 संघांमध्ये असणार आहे.
नक्कीच या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. तर आव्हान ठेवले गेलं ते 52 धावांचं आणि 52 लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी संरक्षण कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी संरक्षक मनोज ठाकरे. हॅलो, धन्यवाद धुमाल सर. या संध्याच्या सत्रामध्ये उपस्थित जेवढे प्रेक्षक असतील या व्यासपीठावर आमच्या लाडके मान्यवर असतील, खेळाडू वर्ग आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे प्रेक्षक राजा वर्ग, या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात सुमित मात्र चषक 2025चं भव्य दिव्य भगवमय वातावरणामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा. खास करून आपण जर पाहिलं तर A1 जोडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य तुफान पाटील तसेच मान्य श्री स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून. तर शिवनाथ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचा हेतूचे सन्मान गणेश सरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते नक्कीच त्यांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता नक्कीच सन्मान इथे केला जातोय. मायेची उब देणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच सुमित म्हात्रे चषक 2025 साहेबांना आठवण देत राहील. त्याने अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिले आहे आणि नक्कीच त्यांचा हा सन्मान इथे केला गेलेला आहे. आणि सन्मानानंतर पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची प्लीज. तुम्हाला 2 बॉल फक्त दिले जातील, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आपण सलग 2 दिवस स्पर्धाही खेळतोय आणि 2 दिवसात आपण तेच केलेलं आहे की पंचांच्या हातामध्ये 2 बॉल दिले जातात, तेच चेक केले जाते. या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. टार्गेट तो म्हणजे 52 धावांचं. पहिल्या ओव्हरमध्ये सुभाष धुमाल सर आपण जर पाहिलं 23 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं 60+ धावसंख्या धावफलकावरती जमेल. त्यानंतर ही एक अफलातून धावसंख्या जमा केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 19 धावा पाहायला मिळाल्या. आणि म्हटलं जातं नाही की वार पलटवारचा हा खेळ क्रिकेटचा पाहायला मिळते. 2 षटक कुठेतरी भावाली संघाच्या भाटाले संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर कमबॅक केलं, पलटवार केलं खारबाव संघाने आणि धावांना कुठेतरी थांबवताना पाहायला मिळतंय. पाहूया खेळाला होते सुरुवात. पहिल्या चेंडूवरती बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. डावी एसटी या ठिकाणी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतात. नो डाऊट व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. अवंतर धावेने डावाला होते या ठिकाणी सुरुवात. शेवटचं षटक जे हाताळलं ना नितेश याने, क्या बात आहे. 2 गडी बाद केले, फक्त 4 धावा खर्च केल्या. म्हणजे माझ्या एका संघटनेने किती मोठी धावसंख्या खर्च केली आहे न पता मला कमी कशा देता येईल हे पाहिलं गेलं. पुढील चेंडू यावेळी सोडवला. वाडे शॉट, क्या बात आहे. हवेमध्ये हवेची वार्ता करत असताना सीमापार षटकार. पाटील नेहमीच पाहतोय आपण. सर्वेश पाटील यांच्या माध्यमातून भाटाले संघाला आणि या आयोजन नियोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. सर्वेश आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस वेले इथून आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमच्याशी जुडलेले आहेत सर्वेशजी. आपले या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच जेव्हा बॉल हरवला, फुटला, भिजला, काही एक झालं तर तुम्हाला नवीन बॉल देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. चर्चा करत होतो आपण. जिद्दीचा क्रिकेटर आहे करण पाटील आणि जिद्द पहिल्या चेंडूवरती दाखवलेली आहे
आणि नेहमी म्हटले जाते की जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेण्यासाठी घाबरत नाही आहे आणि ती भरारी मात्र पहिल्या चेंडूवरती घेतलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या अंकावरती. एक चांगली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. शिवसेना युवा सेना काल्हेर व बंदरामूर्ती काल्हेर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली, खास करून ज्यांचा आज वाढदिवस आहे, सुमित शेठ मात्र चषक 2025चं भव्य दिव्य भगवमय वातावरणात खेळवली जाणार ही स्पर्धा. पाहूया, आक्रमण हा बचावाचं मूळ साधन असतं असं नेहमी म्हटलं जातंय आणि त्याला हात तर घातलेला आहे, आगाज चांगला केलेला. अंजाम पाहूया कशा प्रकारे होते. सुरुवात चांगली तर येणारा काल चांगला असतो असं म्हटलं जातंय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उदट टर्न, पुढील चेंडू यावेळेस मिडगडच्या रिझनला खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते. पायांवरती आदळण्याचा इथं प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी हवं तसा पटका खेळता आला नाहीये. एक धाव घेतली जाते. एका धावेने 8 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. 13च्या सरासरीने धावा तुम्हाला धाव फलकावरती जमा करायच्या आहेत. आज आपण पाहिलं तर खारबाव संघाच्या मागे लक फॅक्टर आहे. नेहमीच पाहतोय आपण 2 सामन्यामध्ये त्यांची जी जिद्द पाहायला मिळेल, जी चिकाटी पाहायला मिळेली, तो संघर्ष पाहायला मिळेल. काय यस, उद्योगपती सन्माननीय विवेकजी कोंडलेकर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम सर. आपल्या या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुमित शेठ मात्र चषक 2025 मध्ये आपल्या मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नेहमी म्हटलं जातं की प्रेम दिल्याने प्रेम मिळताना अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठाला भेट देण्यासाठी नेहमीच येतात. आज सलग दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय जरूर. पाहूया, उंची गाठली आहे, लांबी गाठेल का? क्षेत्ररक्षक जपावतो त्याच्या खाली, कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. आणि या ठिकाणी पहिला झटका, पहिला हदरा बसतोय तो प्रणय पाटील यांच्या रूपाने. बोली भाषा एकदम कडक है. हॅलो. निश्चितच आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरेंचं खूप प्रेम या गावावरती, खास करून काल्हेर गावावरती आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडूनंतर आपण चर्चा करणारच आहोत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडला करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू मात्र अडवला जातोय. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या धाव फलकावरती 9 या अंकावरती पाहायला मिळते. निश्चितच बाळासाहेबांचं खूप प्रेम आहे, कारण बाळासाहेबांना सर्वात जास्त चांगला आनंद देणारा पहिला गाव जर कुठला असेल तर काल्हेर. कारण शिवसेनेची पहिली जर ग्रामपंचायत कुठली असेल तर काल्हेर. आणि या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्थात कृष्णकांत कोंडलेकर साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी आपण पाहतोय. विवेक कोंडलेकर साहेबांचा शुभ आगमन झालेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस उडवलाय अफलातून, तोलून मापून मारलेला बिग हिट षटकार. लक्ष होतं पहिल्या ओव्हरमध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय 15 धावा धाव फलकावरती जमा केलेल्या आहेत. काल्हेर गावाचा अजून एक इतिहास आहे की ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी सुरत लूट केली त्यावेळेस याच मार्गाने, याच बंदरावरतून कल्याण मार्गे आपण पाहिलं तर कोकणामध्ये गेले होते. आणि खास करून शिवाजी महाराजांच्या जोडीला या गावातील माऊलीही आपल्याला पाहायला मिळाले त्यावेळेस. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. बाटाले संघ, पंचाने जर डबल वॉर्निंग दिली तर तुम्हाला पॅनलाइज केले जाण्याची नोंद घ्या.
पंचांनी जर वॉर्निंग देऊन सेकंड टाइमला जर तुम्हाला वॉर्निंग दिली तर 2 धावांची पॅनल्टी लागेल, याची नोंद घ्या. संध्याकाळचं सत्र आहे, कुठल्याही संघावरती अन्याय न होता आपण लवकरच खेळायला सुरुवात करायची आहे. सामना आपण सुरू ठेवायचा आहे. या व्यासपीठावर तर काही आमच्या लाडक्या मान्यवर या स्पर्धेला आपल्या संसारित व्यावहारिक जीवनातून वेळ काढून भेट देण्यासाठी आले आहेत. आमचे लाडके मान्यवर त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सन्माननीय आपण पाहू शकता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कृष्णकांत कोंडलेकर यांचे सुपुत्र सन्माननीय विवेक कोंडलेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करेन काल्हेरचे शाखा प्रमुख सन्माननीय गणेशजी तरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभहस्ते सन्माननीय विवेकजी कोंडलेकर साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्र, असं म्हटलं जाते की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल, परंतु विवेकजी कोंडलेकर साहेबांसारखे माणसं जर आपल्या जोडीला असतील तर मित्र रोजच सुखच आनंद आहे. तर आपण त्यांचा करूया या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान. आमचे मान्यवर निश्चितच ही स्पर्धा जी आहे ती मान सन्मानासाठी आयोजित केलेली सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्याचं औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन नियोजन भव्य दिव्य पाहायला मिळतंय. सलग दुसरा दिवस आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिथी देवो भव असं नेहमी म्हटलं जातं. त्या युक्तीप्रमाणे त्या संस्कृतीचं छोटंसं जतन का होईना, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं आहे. आलेल्या मान्यवरांना हेतूचे मान सन्मान दिला जातोय आणि तो मान सन्मान या ठिकाणी सत्कार मूर्ती सन्माननीय विवेकजी कोंडलेकर साहेबांना दिला जातोय. आमच्या गावचे शाखा प्रमुख सन्माननीय गणेशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांना मान सन्मान दिलं जातंय. महाराष्ट्राचं महावस्त्र या ठिकाणी आपण पाहू शकता. मायेची उपदार या स्पर्धेची शॉल, त्याचबरोबर आपण पाहू शकता फुलगुच्छ हे प्रेमाचं प्रतीक. ज्या पद्धतीने फुलाचा सुगंध दरवळतो तशी तुमची कृती या पूर्ण विभागावर नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये पसरावी ही दर्शवली जाते. त्यानंतर आपण पाहू शकता पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं तर पांडुरंगांना जास्त मानलं जाते आणि त्या युक्तीप्रमाणे या ठिकाणी त्या मूर्तीचं प्रदान सुद्धा केलं जाते. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. आपण उरिया खेळाकडे सिच्युएशन आपण पाहू शकता. धावफलकावरती 21 धावा 52 धावांचं लक्ष आहे आणि आता मात्र 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची गरज आहे. 16 मध्ये 31 समीकरण आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये बोल टू इक्वेशन डबल म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण 16 मध्ये 31 हवे आहेत. बनवण्याची क्षमता आहे, हिंमत आहे, परंतु त्याला अडवण्याची सुद्धा ताकद पाहायला मिळते. पाहूया कोण कोणावरती होतोय हवी येणारा काल या ठिकाणी सांगून जाईल. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा निर्धार धरला होता. एक धाव आपण पाहतोय ओव्हरथ्रोच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते कंप्लीट. यस, या ठिकाणी आपण पाहतोय आमचे लाडके मान्यवर व्यासपीठावरती आलेले आहेत. आयोजन नियोजन पाहून त्यांच्या मनामध्ये खूप आनंद झाला आणि त्यांनीही या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. सन्मान्य विवेकजी कोंडलेकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. यस, केवनी दिव्याचे उद्योगपती सन्मान्य रामनाथ पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया हेतूचे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य गौरवजी माली साहेबांना विनंती असेल की आपण रामनाथ पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमचे सत्कार मूर्ती रामनाथजी पाटील आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान सन्मान्य गौरवजी साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा करायचा आहे. केवनी दिवे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक उद्योगपती सन्माननीय रामनाथजी पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातो. या स्पर्धेची उपदार माईची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटस ट्रॉफी त्याचबरोबर फुलगुच्छ दाखवून सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचा. उलव्या खेळाकडे आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती म्हणजे 24 धावा बोर्ड लागल्या गेल्यात. येणारे आता मात्र आपल्याला चेंडू आहेत 13 आणि विजयाचं समीकरण आहे 28. हा चेंडू खूप महत्त्वपूर्वक आहे. पाहूया या चेंडूवरती काय येतंय. षटकार येतोय, चौकार येतोय, 3-2-1 डॉट विकेट. काय घडेल नाही काय बिघडेल हे पाहण्यासारखं राहील. 2 षटक आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बाटाले संघाच्या बाजूने लागले होते, त्यानंतर कमबॅक केलं होतं. या ठिकाणी पाहतोय आपण की दुसरं षटक अतिशय कारगर ठरत असताना
खास करून पाहायला मिळतंय पाटाले संघाच्या माध्यमातून. गोलंदाज टर्न होतंय उमंग. या वेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतंय करारा. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. फेकी सुद्धा सुंदर पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली. क्या बात आहे. पूर्णपणे चार्ज झालेले आहे. कॉन्टिन्युएशन खूप चांगलं आहे. मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडू एकामेकाशी वार्तालाप करतायत, एकामेकाचा उत्साह वाढवतात आणि ते खऱ्या अर्थाने होणं गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 25 झालेली आहे. 52 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे बरोबर अर्ध्याच्या आसपास धावा जमा झालेल्या. आता 12 चेंडू मागे 27 जमवायचे आहेत. 12 चेंडू मागे 25 जमवल्या. आता मात्र 12 मध्ये 27ची गरज आहे. एक चांगलं द्वंद्व युद्ध लढताना पाहायला मिळतंय कारण अतिशय महत्त्वपूर्ण सामना हा दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर. कारण हा जो सामना जिंकेल ना धुमाल सर तर या स्पर्धेतून खाली हात जाणार नाही. चला स्पीडअप करा. पंच तुम्ही लक्ष घ्या. तुम्ही आम्हाला सांगा वॉर्निंग करा सेकंड. आपण लगेच त्यांना पेनल्टी सामोरे जाऊ. संध्याकाळचं सत्र आहे मित्र, समजून घ्या. हार जीत खेळाचा पार्ट आहे परंतु आपण स्पोर्टमॅन स्पिरिट मित्र दाखवायची आहे. 12 मध्ये 27. पहिल्या इनिंग मध्ये पाहायला गेले तर 2 षटकामध्ये 42 धावा जमा केल्या होत्या आणि शेवटच्या 2 षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर फक्त 9 धावा. म्हणजे हे क्रिकेट आहे. सरड्यापेक्षा अधिक गतीने या ठिकाणी आपण पाहतोय. रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा नेहमी पाहायला मिळतोय आणि नेहमी म्हटलं जाते की मानवी जीवनाचा मेल आणि क्रिकेटचा खेळ हा साम्यता पाहायला मिळतोय. खेळ कधी चालू होईल हे सांगता येईल पण कधी संपेल हे सांगता येत नाही आहे. तसंच मानवी जीवनाचं सुद्धा आहे. माणूस जन्माला येईल त्या सांगता येईल परंतु मृत्यू कधी होईल हे सांगता येत नाही आहे. असं अनेक घटक या खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण हा जो खेळ आहे तो माझ्या लाडक्या भगवंताने अर्थात कृष्णाने यमुनेच्या काठी चेंडू फलीचा खेळला होता 5000 वर्षापूर्वी. आणि कृष्णाने जे जे खेळ खेळले त्याच्या मागे खूप मोठा रहस्य दडलेला असतोय आणि तेच या क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळते. एकतेचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक पाहायला मिळते हा खेळ. पाहूया गोलंदाज या ठिकाणी नीरज माली गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक अतिशय महत्त्वपूर्वक. पुढील चेंडू या वेळेस मात्र नो बॉल. खराब चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. यस आपण पाहतो शरीराचा वेध स्टंपला झाला त्या कारणास्तव पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केला गेला आहे. यस येणारा चेंडू जो आहे तो फ्रीट आहे. पंचांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची पंचगिरी बाला सर असतील, शर्मा सर असतील, गणेश सर असतील या सर्वांच्या माध्यमातून खूप चांगली पंचगिरी पाहायला मिळते. यावेळेस चांगला कडक फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भावेश पाहू शकता आपण. थोडंसं पंबलिंग झालं, चुकी झाली, चुकीला माफी नाही आणि एकीचं दुसरीमध्ये लगेच परिवर्तन करताना पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं आहे. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. अंतिम क्षण आहे, संध्याकाळचं क्षेत्र आहे, वातावरण थोडंसं दमट आहे, झटकन बॉल बॅटवरती येत नाही आहे. त्या अनुषंगाने सिंगल डबलचा खेळ करणंही गरजेचं आहे. आता मात्र 11 मध्ये 24ची आवश्यकता आहे. या 11 मध्ये 2 मोठे फटके आले तर हा डावाला मला तरी वाटतं 50-50 अवस्थेचा कल लागेल. परंतु इथनं जर विकेट अर्ली ब्रेक तो मिळून दिलं तर परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळेल. यावेळेस पाहतोय कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जोश भरलेला आहे, एनर्जी भरलेली आहे आणि का नसावं. संधीला पुढे केस मागं टक्कल असते. सुवर्ण संधी आहे या स्पर्धेतील. एक छोटी का होईना परंतु ट्रॉफी उचलण्याचा हा सामना आहे. हा सामना जो जिंकेल तो या स्पर्धेमधून खाली हात जाणार नाही आहे. काही ना काही त्याच्या हाताला लागेल. त्याच्यासाठी चालू असलेला द्वंद्व युद्ध, एकमेकाशी संघर्षाचं वातावरण. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फुलटॉस, फुलटॉल वसूल करता येईल का? अधिक उंची लांबी काय गाठता आली नाहीये. परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अक्षय पाहतोय 9 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 23 धावांचं. हा षटक खूप महत्त्वाचा आहे कारण या षटकानंतर समजेल शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांची आवश्यकता असेल. त्याच्यासाठी नीरज माली मात्र संघर्ष करतो मैदानाच्या आतमध्ये. जिद्दीचं
एक शंखनाद फुगतोय. आत्मविश्वास जरूर आहे या खेळाडूकडे. आपण पाहतोय पहिला चेंडू कुठेतरी स्वेअर मारा नो बॉल पाहायला मिळाला होता, त्यानंतर प्रत्येक पाऊल फुकून टाकतोय. पुढील चेंडू यावेळेसही आपण पाहतोय की ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीचा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगले या ठिकाणी पाहायला मिळालं. निश्चितच आपण पाहतोय ना, जिद्द आणि आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल ना, तर किती कठीण काम असेल तर तुम्ही सहजरित्या पूर्ण करू शकता. मैदानाच्या आतमध्ये खेळते साई स्पोर्ट खारबाव, अतिशय तगडी टीम आहे. त्या तगडी टीम समोर नीरज माली मात्र आपलं संघर्षाचं एक शंखनाद फुगत असताना धावा थांबवताना पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केला गेला आहे. आता मात्र विजयासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे पाहू शकता धाव फलकावरती 22, 7 चेंडू आणि 22 धावाची गरज. हा चेंडू जो आहे तो खूप महत्वपूर्वक आहे. या चेंडूवरती खारबाव संघास मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहूया, कमर कसलेली आहे गोलंदाजाने, फकून पाय टाकतोय. यावेळेस पाहतोय आपण, यस एज अँड गॉन. फलंदाज होते बाद कटआउटच्या स्वरूपात. ठाणे जिल्ह्यात पियुष माली गोलंदाजी मार्कवरती. आता थोडंसं आव्हान जे आहे ना ते कठीण झालेलं आहे, कारण 22 धावा संध्याच्या सत्रामध्ये पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला पहिल्या चेंडूपासून एक स्फोटक फटके खेळावे लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये मोनिश तरे येतोय जो पिंच हिटर आहे. बाहुबली आणि महाबली आपण जर पाहिले तर दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पाहूया, कडी परीक्षा असेल पियुष माली यांची. पाहूया या ठिकाणी मोनिश तरी यावेळेस क्या बात आहे, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू थांबत नाही, जातोय सरळ दन दन करत सीमा पार चौकार. 18 धावांची आवश्यकता. या ओव्हरचा जो आगाज आहे तो खूप चांगला झालेला आहे. चौकाराने सुरुवात झालेली आहे, अंजाम अजून बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 18 धावाची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल अजून कोणी सांगू शकत नाहीये, परंतु पाहूया शेवटच्या अंतिम क्षणामध्ये कोण बाजी मारेल हेही पाहण्यासारखं राहील. ज्या नावारूपाने ओळखला जातोय तो खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय. पाहूया, एक चौकाराचा धक्का दिलेला आहे. धक्क्याने माणूस सुधारता असं नेहमी म्हटलं जातं. या चौकारानंतर कमबॅक केलंच जाईल की वार मात्र जो चालू आहे तो अबाधित राहील. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूची उचलणी केली, फेकी केली. पाहूया दुसऱ्या धावेसाठी घातक प्रयत्न पाहायला मिळाला. यस, या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मोनिश तरे. झाले या ठिकाणी तलाताला घाम फुटण्याचं काम होतंय, परंतु चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतंय.
पियुषने जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय या विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर शुभम माली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस उडवलाय, पाहूया लांबी गाठली जाईल का? नाही नाही नाही, जेल घेतला जातोय. अजून एक फलंदाज फेल ठरतोय. बोली भाषा फारसं महत्व उरलं नाहीये. उलटी गिनती सुरू. 3 चेंडू मागे 17 धाबांची गरज आहे. आणि पियुष याने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय शुभम माली साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. एक विकेट तर जरूर आलेला आहे. 3 चेंडू मागे 17 म्हणजे 3 मध्ये 3. काय घडेल पाहूया. या चेंडूवरती सर्व काय निर्भर आहे. सामन्याचं सूत्र. गोलंदाज टर्न झालेला आहे आणि नाही, या चेंडूवरती मोठा फटका आला नाही. याचा अर्थ विजयाच्या उंबरठ्यावरती दारावरती पाहायला मिळतं या ठिकाणी. खास करून बामनदेव भाटाले आज संपूर्ण दिवसामध्ये जी दादेगिरी पाहायला मिळाली ती शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा अबाधित पाहायला मिळते. दहशत काय असते ना, आज त्यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलेले आहे. कारण खारबाव संघाने आपण जर पाहिले तर खूप चांगल्या गतीने सामने जिंकले होते. अंतिम क्षण आहे, अंतिम आजच्या दिवसातील सामना आहे, याच्यामध्ये कुठेतरी कमी पडले. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मिस टाइम झालेला हवेमध्ये आहे आणि इथं मात्र पाहू शकता सोपा जेल होता, सोडला गेला आणि विजयाच्या जवळ आपल्याला पाहायला मिळते. आता या सामन्याची जी औपचारिकता आहे, जी सामना संपण्याची सांगता जी आहे ती फक्त पाहायला मिळेल. कारण येणारा एक चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज आहे. हा चेंडू असा झालेला आहे जशी 2000ची नोट बंद झाली तसा हा सामना मात्र इथं बंद होताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने विजय संपादन केला जात आहे. खूप खूप कौतुक करेन मी खास करून साई स्पोर्ट खारबाव संघाचं. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे खेळ केला चांगल्या पद्धतीने. अंतिम क्षणामध्ये कुठंतरी कमी पडले, हार्ड लक टफ लक, आणि खूप कौतुक करेन यांचंही. कारण आपण पाहतोय की भाटाले संघानेही खूप चांगलं काम करताना पाहायला मिळतंय. तर सूरज पाटील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायचं आहे. सूरज पाटील आपण पाहिलं तरी एक गडी बाद करत 4 धावा खर्च केल्या होत्या. सूरज पाटील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच घ्यायचा आहे ना. यावेळेस या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय पंकज माली. क्या बात आहे. तर चला या लगेच आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो घेऊन जायचा आहे. चला पंकज माली या पटापट. आमची घोंगरे अटकले, तुम्ही याल तर आम्ही जाऊ. आपण पाहू शकता या व्यासपीठावरती ज्येष्ठ शिवसेनेचे नेते सन्माननीय कृष्णकांत कोंडलेकर साहेबांचे सुपुत्र मान्य श्री विवेक कोंडलेकर साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. सूरज चला आपण या आणि पंकज आपण या, दोघांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला वेळ विलंब न लावता प्लीज सहकार्य करा. आपले मान्यवर आपली वाट पाहत आहेत. उद्या पहिला सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत विलासमध्ये राहणार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स शेलार या दोन संघामध्ये. उद्या नक्कीच बरोबर 9 वाजता शेड्यूलला सुरुवात होईल. 8:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचं आहे. 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. कारण उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. पहिला सामना आपण पाहणार आहोत विलासमध्ये राहणार विपक्ष पॉवर स्पोर्ट्स शेलार. तर पंकज आपण या, तसेच सूरज देखील येत आहे. या अगोदर सामन्यामध्ये सूरज पाटील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय ज्याने केवळ 4 धावांचं षटक आलं होतं. विवेक कोंडलेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याने त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच शिवसेना नेते नक्कीच आपण पाहतोय कृष्णकांत कोंडलेकर साहेबांचे सुपुत्र विवेक कोंडलेकर साहेब
यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक सूरज पाटील याला दिलं जात आहे. हार्डलक सूरज खारबाव संघ नक्कीच शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत झालेला, मात्र या अगोदर सामन्यामध्ये सूरज पाटीलचं चांगलं षटक राहिलं होतं, ज्या षटकामध्ये त्यांनी केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. विवेक कोंडलेकर साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच हे पारितोषिक दिलं जात आहे. आणि त्यानंतर पंकज माली आपण देखील या आज की शाम पंकज माली, प्रयाग माली, जीतू माली, भावेश माली और ब्राह्मणदेव भाटाले के नाम. पंकज माली आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या. तोरा करा पंकज माली, जास्त वेळ आपल्याकडे नाही. भाटाले एक्सप्रेस आपण पाहतोय